त्यांची निवड नियमबाह्य आहे. त्यांनी आता एक रिमाइंडर नोटीस सुद्धा पक्षाला दिली. पक्षामध्ये एखाद्या व्यक्तीने काही कारवाई केली असेल तर त्यांच्याविषयी आहे. पक्ष नियमाप्रमाणे चालत असते. पक्षाच्या अध्यक्षांची निवड ते कारवाई करून योग्य कारवाई करूनच त्यांची झालेली आहे. आता जे कोणी काही अस्वस्थ असतील तर त्यांच्या उत्तर ते योग्य रीतीने दिलं जाईल. की जेएनजी आता प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये मंत्र्यांना पाठवावं लागणार आहे. आजच तशी घोषणा झाली आहे केंद्रात. लोकशाहीमध्ये आपण काम करत असताना जनभावनेशी जुडलं पाहिजे आणि एखाद्या वेळा जैन दिल्लीमध्ये जे काही आंदोलन झाला, जे काही तिथे जंतर मंतरमध्ये बसून जे त्यांनी आपली जनभावना व्यक्त केली त्याला सरकारने मान्य केलं. नीटच्या परीक्षेमध्ये किंवा इतर कामासाठी त्यांना जे शिक्षण म्हणजे प्रणालीमध्ये काही कमी वाटत होती, सरकारने त्यासाठी एक उच्चस्तरीय कमिटी केली. एक देशाचा एवढा मोठा मंत्रीचा राजीनामा देणं ही त्या भावनेला मान देण्याचा साठीच झाला होता. म्हणून कुठल्याही लोकतंत्रामध्ये आज आपण कोणाबरोबर आपण चर्चा करणं, एखादा वर्ग नाराज असेल त्यांच्याशी समन्वय करून घेणं, त्यांना जवळ करणं आणि त्याचे योग्य प्रश्न हाताळून मार्गी लावणं ही एक डेमोक्रेसीमध्ये जबाबदारीची सरकारची आवश्यकता आहे. 15 ऑगस्टला आपण बघितलं काँग्रेसने या वंदे मातरमवर आक्षेप घेतला आणि आता ठराव घेतलेला आहे या वंदे मातरमचे 2 कडवे गायचे. कसं बघता? 2 गोष्ट आहे. वंदे मातरम आपल्या देशाच्या राष्ट्रीय एक प्रतीक आहे आणि तुम्ही जर पूर्ण वंदे मातरम वाचून घेतलं तर तुम्हाला कुठेही त्यामध्ये आक्षेप काही करण्यासारखा एकही त्यामध्ये वाक्य नाही. प्रश्न असा आहे की पूर्वीच वंदे मातरमला गुरुजी स्वतः रवींद्रनाथ टागोरजींनी पण त्याला मान्यता दिली होती. आपल्या या देशाच्या पार्लमेंटमध्ये अनेक वर्षापासून आपण वंदे मातरम पासून आपण आपल्या पार्लमेंटची म्हणजे सुरुवात करत असतो आणि त्याप्रमाणे आज वंदे मातरमच्या बद्दल आपण एक कायदा सुद्धा आणून त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे हे वादावादीचा विषय नाही. काँग्रेसला सगळ्या विषयी आम्हीच केलं हे म्हणून असं चालणार नाही. शेवटी देशाच्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेस त्यावेळी चळवळ होती, राजकीय पक्ष नव्हता. आजचे जे बीजेपी म्हणा, जे संघ म्हणा, तेव्हाची भारतीय जनसंघ असो की बाकीचे इतर समाजवादीचे लोक असो, हे अनेक सगळे मान्यवर जे आज राजकीय पक्षामध्ये जे आपण बघतोय ते शेवटी त्या सगळ्या आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे लोक होते. म्हणून काँग्रेसनी आम्हीच केलं हे म्हणणं अतिशय योग्य नाही. त्याचं कारण आहे की आझादीच्या नंतर या देशाला लोकतांत्रिक पद्धतीनेच आपण चालवत आलेलो आहोत. लोकांच्या इच्छाप्रमाणे कोणती सरकार असावी ते लोक ठरवतात, काही कोणी व्यक्ती ठरवत नाही. म्हणून एका वेळेस जेव्हा देशाचा कायदा पार्लमेंटने पास केला, वंदे मातरमला राष्ट्रगानचा दर्जा दिला गेला, मग तो विषय तिथेच थांबला पाहिजे आणि सगळ्यांनी वंदे मातरमच्या पूर्णपणे त्याला सन्मान केला पाहिजे. राष्ट्रभक्ती एका बाजूला म्हणतात, मग तुम्हाला त्याला कात्री लावायचं काय कारण आहे? आणि जर वंदे मातरम जेव्हा ते तिथे स्पीकरवर ते कोणी गात होते काँग्रेसच्या हेडक्वार्टरमध्ये, त्यावेळी मधी एवढी काय तुम्हाला म्हणजे मिरची लागली की तुम्ही ते तिचा चालना थांबवला? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.